अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत 2025 करता 10 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं आणि त्या अनुषंगानं बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी त्या ठिकाणी 30 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलं, परंतु त्या ठिकाणी 63 लाख झाडं लावण्यात गेली। म्हणजे किंबहुना त्या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि त्या सर्व अधिकाऱ्यांचं कौतुकच केलं पाहिजे। आणि त्या ठिकाणी एकूणच 96% इतकी टक्केवारी जिवंत झाडांची तिथे आहे। मान्य सदस्यांनी तुतीची झाडं लावण्याचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। ही बाब निश्चितपणे तपासली जाईल। ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर निधीचा अपव्यय केला असेल त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल। परंतु या ठिकाणी निदर्शनास आलं 30 लाख वृक्षांचं उद्दिष्ट असताना 63,88,891 रोपं लावली आणि 90% रोपं जिवंत आहेत। म्हणून माझं म्हणणं आहे की प्रश्न असा आहे की मान्य सदस्यांच्याकडे ज्या बाबी लक्षात आल्या असतील त्यांनी निदर्शन आणाव्या, त्याची चौकशी केली जाईल। त्या ठिकाणी निष्पन्न मान्य सदस्य सांगतात म्हणजे त्याचे तथ्य असेलच, परंतु ते कुठल्या ठिकाणी घडलेलं आहे याचा अभ्यास करून निश्चितपणे त्याची माहिती त्यांना कळवली जाईल। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विविध NGOजनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। नुसती शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी झाडं लावण्यासाठी पुढे नव्हत्या आल्या। ज्या घटकांना निसर्गाचं प्रेम आहे अशा घटकांनी सुमोटो खड्डे खोदले, सुमोटे झाडं लावली। या सगळ्याची एकूण बेरीज करता 63 लाख झाडं निष्पन्न झालेली आहेत। माननीय सदस्यांना जर त्याची संशय असेल त्यांनी स्पेसिफिक या गावामध्ये चुकीच्या पद्धतीने काम झाले अशा प्रकारची माहिती द्यावी, त्याचा निश्चितपणे तपास केला जाईल आणि जे त्या ठिकाणी दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल।